नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या वायुदलानं दहशतवाद्यांच्या विरोधात थेट कारवाई केली आणि दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले। एकीकडे या कारवाईबद्दल भारतीय हवाई दलाचं कौतुक होत असतानाच हवाई दलाच्या कारवाईत नेमके किती दहशतवादी मारले गेले त्याचे पुरावे द्या अशी मागणी विरोधकांनी केली आहे। हवाई दल आणि परराष्ट्र खात्याकडून नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याबद्दल काहीही भाष्य केलं नसतानाही 200 ते 300 दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येऊ लागलाय। अगदी अमित शाह यांनीही 250 दहशतवादी मारले गेल्याचा दावा केलाय। हवाई दलाच्या कारवाईनंतर असे आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे योग्य आहेत का? विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या बाबतीत संयम बाळगायला नको का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। पुरावे मागणे ही शत्रूला मदत? पाकिस्तानात घुसून केलेल्या कारवाईवर शंका घेणारे आणि त्या हल्ल्याच्या प्रौढी मिरवणारे या दोघांनाही आज वायुदल प्रमुखांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्ही लक्ष्यभेद करतो, मेलेली माणसं मोजत नाही, असं वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल BS धनुआ यांनी प्रथमच स्पष्ट केलंय। आजच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडियर आणि राजकारणी सुधीर सावंत, त्याचबरोबर प्रवक्ता काँग्रेस पक्षाचे जनार्दन चांदूरकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता मधु चव्हाण। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। चर्चेची सुरुवात आपण लष्करी अधिकाऱ्यांपासून करणं अपेक्षित आहे, पण आपल्या सोबत एक असा लष्करी अधिकारी आहे जो आता राजकारणात सुद्धा आहे आणि त्यांची या प्रकरणी भूमिका गेल्या काही दिवसातली लक्षवेधी ठरली आहे। तेव्हा आपण पहिला प्रश्न ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना विचारणार आहोत। सुधीर सावंतजी, ज्या पद्धतीनं नवे नवे दावेही होत आहेत आणि लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे, तुम्ही स्वतः लष्कराच्या कारवाईत सामील झालेले आहात, कारगिलच्या काळात तुम्ही सीमावर्ती भागात कर्तव्य बजावलेलं आहे। आत्ताच्या घडीला तुमची प्राथमिक प्रतिक्रिया काय आहे? हे बघा, ह्याच्यामध्ये मी सुद्धा राजकारणी आहे आणि होतो। खासदार असताना मला परत इंटरव्ह्यू घेऊन परत आर्मीमध्ये इंडक्ट करण्यात आलं होतं, पार्ट टाईम, त्याला TA म्हणतात। तर त्याच्यामध्ये काम करत असताना मी एकदाही माझ्या सैनिकी कारवाईचा आणि राजकारणाचा संबंध येऊ दिला नाही, किंबहुना कुणाला बाहेर सांगितलं सुद्धा नाही। आता हे जे आपण जे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, एअरफोर्सने नेत्रदीपक काम केलं, त्यांच्या कौशल्याचा ह्याच्यामध्ये सर्व देशांनी सन्मान केलेला आहे। अशा परिस्थितीत कुठलाही पक्षाने त्याचा उपयोग करणं किंवा त्याच्यावर टीका करणं हे संयुक्तिक नाही आहे। आता इथे सगळे लोक, आता सत्ताधारी पक्षाचे लोक सगळीकडे दाखवत आहेत की कसं त्यांनी केलं, त्यांच्यामध्ये किती हिंमत आहे, इलेक्शन कसे जिंकणार, अशा ज्या वक्तव्य या परिस्थितीमधून निर्माण झाले ते अत्यंत संतापजनक आहेत। आणि त्याचबरोबर ह्या विषयाला धरून अपोजिशन पार्टीने सुद्धा राजकारण करावं हे पण संतापजनकच आहे। हे विषय बाजूला ठेवा आणि एअरफोर्स चीफनी निश्चितपणे चांगली स्टेटमेंट केली। ते म्हणाले आम्ही मृत्यूदय कधी बघत नाही। आता तालिबान विरुद्ध 17 वर्ष अमेरिकेने हवाई हल्ले किती केले ह्याला हिशोब नाही, पण किती मेले हे बघितलं तर अमेरिकेच्या हातात काहीच आलेलं नाही। आणि आता त्यांना तालिबान बरोबर मैत्री करून त्यांना आता परत जायचं आहे। अगदी सुधीर सावंत, तुम्ही फार स्पष्टपणे दोन मुद्दे मांडलेत, दोन्ही प्रकारच्या राजकारण्यांना कानपिचक्या तर तुम्ही दिल्यात, पण त्याचबरोबर तुमचं एक महत्त्वाचं वक्तव्य होतं की आत्ताच्या घडीला एअर चीफ मार्शल यांनी जे वक्तव्य केलं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। आपल्याबरोबर ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत। महाजन साहेब, मी राजकारणाच्या विषयी तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, पण माझा वेगळा प्रश्न आहे आणि तो कितीही टाळलं तरी राजकारण्यांच्या मुळे जन्माला आलाय।
प्रश्न असा आहे की जेव्हा सैन्याचे प्रमुख अधिकारी आणि सैन्याची कारवाई यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात त्यावेळेला सैन्याची प्रतिक्रिया किंवा सैनिकांच्या मनात काय भावना उमटतात? असं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी नक्कीच देतो, परंतु मला देशाला एक गोष्ट क्लिअर करायची इच्छा आहे की जे हवाई दल प्रमुखांनी म्हटलं की जी टार्गेट्स आम्हाला दिली होती ती प्रॉपर बर्बाद झालेली आहे. त्याच्यावरती 1000 kgचे जे लेझर गायडेड बॉम्ब्स आहेत ते वापरलेले आहेत आणि हे रात्री 3:30 वाजता हा हल्ला झाल्यामुळे त्यावेळेला त्या बिल्डिंग्समध्ये किंवा त्या ठिकाणी जे लोक असतील, मग ते दहशतवादी असोत, रिक्रूट्स असो की त्यांना शिकवणारे असोत की त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्हवाले असो, हे सगळे मारले गेले असावे, त्याच्यात काही डाऊट नको. कारण याच्याकरता ज्यावेळेस एअरफोर्सची विमानं बॉम्बिंग करतात तर त्यांच्यावरती एक कॅमेरा लागलेला असतो. त्या कॅमेरामुळे नेमकं काय झालं ते आपल्याला कळू शकतं. त्याच्या मागून जे येणारं विमान असतं ते पण याचा एअर फोटो घेतं. याच्याशिवाय ज्यावेळेस हे पॅकेट म्हणजे जी सगळी विमानं एकत्र जातात त्यावेळेला त्यांच्याबरोबर AEW म्हणजे जे तुमचे रडारवरती लक्ष ठेवून असतात, रडारचं हे बघत असतात, ती विमानं असतात, ती सुद्धा फोटोग्राफी करतात. याच्याशिवाय त्या स्थानाचं आपल्याकडे हल्ला व्हायच्या आधीची सॅटेलाईट फोटोग्राफी असेल आणि हल्ला झाल्यानंतरची सॅटेलाईट फोटोग्राफी असेल. याच्याशिवाय त्याला SAR म्हणतात, सिंथेटिक ॲपर्चर रडार, या पद्धतीने सुद्धा त्याचं फोटोग्राफी केली जाते. जर तिथे हवामान खराब असेल, जर ढग खालती आलेले असतील, जर नॉर्मल कॅमेऱ्यात तर नीट दिसत नसेल त्याच्यामुळे. तर म्हणून जे एअरफोर्स चीफनी जे विधान केलेलं आहे, आम्ही आमचं टार्गेट पूर्णपणे बर्बाद केलं आहे, याच्यामध्ये कोणालाही काहीही शक नको, हे अगदी पूर्णपणे झालेलं आहे. परंतु आपल्याला थोडंसं इथे एक सांभाळून बघायला पाहिजे की हे या इव्हेंटला आपण एवढं महत्त्व का दिलं. कारण 1971 नंतर पहिल्या वेळा भारतीय हवाई दल हे इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून पाकिस्तानमध्ये गेलं. कारण आपल्याला आठवत असेल की हे जे ठिकाण आहे हे खैबर पख्तुनख्वामध्ये आहे आणि आपल्याला आठवत असेल की 99मध्ये कारगिल लढाईमध्ये एअरफोर्स वापरलं होतं, पण ते लिमिटेड वॉर होतं. त्यावेळेला एअरफोर्सनी इच्छा असताना सुद्धा त्यांना LOC क्रॉस करून पाकिस्तान. महाजन साहेब, ज्या वेळेला असं कर्तृत्व गाजवलं जात असतं आणि त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात तेव्हा सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांच्या मनात काय भावना उमटतात, हा माझा प्रश्न होता. हो, तुमचा प्रश्न मी उत्तर दिलंच नाही. कारण असं आहे थोडक्यात की अर्थातच ज्यावेळेस अशा प्रकारचा वाद होतो, दुर्दैवाने ही सगळी TV चॅनल सगळीकडे पसरलेली आहेत. त्यामुळे आपण जे आता चर्चा करतो आहे यामध्ये जे सर्व्हिंग कम्युनिटी आहे, सर्व्हिंग ऑफिसर्स आहेत, सर्व्हिंग लोक आहेत, ते सुद्धा बघतायत. तर ज्याच्यामुळे काहीतरी नको तिथे वादविवाद निर्माण होतात आणि सैन्याला याच्यामध्ये ओढलं जातं, तर अर्थातच त्यांच्या मनोबलावरती फरक पडणार, याच्यामध्ये काही डाऊट नको. परंतु मला वाटतं सैन्याचे मनोबल हे पुष्कळ तगडं आहे. ते स्वतःचं रक्षण म्हणजे मनोबल कसं टिकवायचं, हा मोराल हा विषय तिथे 7-7, 8-8 दिवस या विषयावरती बोललं जातं. पण मला वाटतं त्याच्याहून जास्त महत्त्वाचं जे आहे की ज्यावेळेस आपण असे वादविवाद करतो, आंतरराष्ट्रीय पटलावरती काय परिणाम होतात. आज आपल्याला जर कोणाला पुरावे द्यायचे असतील तर ते देणं गरजेचं आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या समोर, आणि ते पुरावे देण्याकरता आपला मुख्य उद्देश असा असावा की पाकिस्तानला एक दहशतवाद सपोर्ट करणारं राष्ट्र म्हणून आपल्याला तिथे प्रूव्ह करायचं आहे. ज्यामुळे जर त्यांच्यावरती जर हे आलं तर पूर्ण जगाला त्यांच्यावरती आर्थिक बहिष्कार घालावा लागेल. हे आपल्याला जास्त करायचं आहे. अगदी महाजन साहेब, तुम्ही फार एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. त्यानिमित्तानं मी आता लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांना प्रश्न विचारणार आहे. पाटणकर साहेब, जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला पुरावे द्यायचे असतात तेव्हा ते देण्यासाठी आपण सक्षम आहोत. आणि हे मी म्हणत नाहीये, तर जेव्हा पहिल्यांदा 3ही सेना दलाच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषद नवी दिल्लीमध्ये झाली, त्यांनी स्पष्ट केलं पुरावे आहेत आणि ते योग्य वेळेला योग्य जागी दिले जातील. अशा वेळेला जेव्हा पुरावे दाखवा, काय झालं काय सांगावं अशी वक्तव्य सुरू होतात, त्यावेळेला आपण अनपेक्षितपणे किंवा हेतुपुरस्सर शत्रूच्या हातात असलेल्या शस्त्रांना बळी पडतोय का, हा प्रश्न विचारला तर? तुम्ही म्हणला त्या 2-3 गोष्टी सामील आहेत. मी सगळ्या गोष्टींवर थोडंसं
माझे विचार मांडणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कुठल्या गोष्टीला आपण सद्यकालीन स्थितीमध्ये महत्त्व द्यायला हवं, हा पहिला प्रश्न. देशहिताला जास्त महत्त्व द्यायचं आहे का इम्रान खानला खोटं ठरवण्यात आपल्याला जास्त समाधान वाटेल, का सध्याच्या सरकारला कोंडीत पकडणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असे हे 2-3 प्रश्न आहेत. याच्या उपर तुम्ही म्हणलात तसं आणि जसं ब्रिगेडियर महाजन अगदी योग्य प्रमाणे म्हणले की योग्य ठिकाणी आपल्याला पुरावे सादर करायला लागतील आणि तेव्हा त्याचा फायदा होईल. तेव्हा योग्य ठिकाणी योग्य पुरावे आपण सादर करू, वेळ येईल तेव्हा. पण म्हणून ती वेळ येण्याच्या आधीच हे पुरावे आमच्यासमोर मांडा, म्हणजेच आमची खात्री होईल, अशी मागणी करणं म्हणजे कितपत शहाणपणाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच कळेल. आता प्रश्न हा येतो आपल्यासमोर की याचा तुम्ही हा प्रश्न महाजनांना पण केला होता की याचा सैन्यावर काय परिणाम होतो. याचा परिणाम जो आहे ना तो सरळ आहे. तो असा की सैन्यदल आपली कामगिरी चोखपणे बजावतं. त्याच्याबद्दल विरोधी दल किंवा राजकारणी यांचा त्याच्यावर यांचं काय मत आहे याच्याबद्दल आम्ही सैनिक विचार करत नाही. आपली कामगिरी आपण चोखपणे बजावली, मग आता आम्हाला कोणाला दुसऱ्याला उत्तर द्यायचं नसतं. उत्तर द्यायचं असेलच ते आपल्या तिरंग्याला द्यायचं, बाकी कोणाला नाही. अगदी पाटणकर साहेब, फार भावनिक स्वरूपाचं तुमचं शेवटचं वाक्य होतं, सैनिकाला उत्तर तिरंग्याला द्यायचं आहे. मला असं वाटतं की ही भूमिका सगळ्यांनी लक्षात घेतली तर अनेक प्रश्न उपस्थित राहणार नाहीत आणि कदाचित अशा प्रकारच्या चर्चा घडणार नाहीत. या चर्चेच्या पहिल्या टप्प्यात आपण 3ही लष्करी अधिकाऱ्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेतली आणि आता आपण राजकारण्यांना प्रश्न विचारणार आहोत. आपल्याबरोबर जनार्दन चांदूरकर आहेत. चांदूरकर साहेब, आपण थोड्या वेळापूर्वी दाखवलेल्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे. अजित पवार प्रश्न उपस्थित करतायत, ममता बॅनर्जी प्रश्न उपस्थित करतायत, काँग्रेसमधून प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत आणि डोक्यावरून पाणी म्हणजे सलमान खुर्शीद, अभिनंदन यांचं सेवेत येणं हे UPAच्या काळात होतं असं सांगून त्याचं श्रेय घेऊ पाहतात. हे काय चाललंय? कुठल्या पातळीवर आपण राजकारणाला घेऊन जाणार आहोत? हे पहा प्रसादजी, की या देशामध्ये तिन्ही सैन्य दल जे आहेत त्यांच्याबद्दल जनतेला अत्यंत प्रेम आहे, आदर आहे आणि त्यांनी केलेली कोणतीही कामगिरी त्याच्याबद्दल शंका उत्पन्न करण्याची 1.100% शक्यता नाही. ते जे करतील ते सगळं बरोबर आहे आणि त्याच्याबरोबर शंका उत्पन्न करण्याची परिस्थिती नाही. परंतु आज परिस्थिती देशामध्ये अशी आहे की लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर आहेत. त्याची आचारसंहिता आपल्याच चॅनलवरती आपण थोड्या वेळापूर्वी सांगितली त्याप्रमाणे 8 मार्चला लागण्याची शक्यता आहे. चांदूरकर साहेब, एक मिनिट. हे आम्ही नाही सांगितलं, हे शरद पवारांचं वक्तव्य होतं. आम्ही फक्त बातमी दिलेली आहे त्याची. आमच्या चॅनलच्या वतीनं कुठली तारीख घोषित झालेली नाहीये. ओके, म्हणजे ते आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत, ही तर वस्तुस्थिती आहे. त्या पद्धतीनं सगळे राजकीय पक्ष आपली आपली मोर्चे बांधणी करीत आहेत. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये देशाचे पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान म्हणून ठीक आहेत आणि त्यांच्याबद्दल सगळा आदर आणि प्रेम आहे, परंतु ते भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आहेत आणि भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीमध्ये लढाईला जात असताना लष्करी कारवाईचा वापर भारतीय जनता पार्टीला होऊ नये या देशातील प्रत्येक माणसाची
ही इच्छा आहे. अहो पण आणि मग म्हणून- त्याच्यासाठी तुम्ही प्रश्न उपस्थित करणार आहात का लष्करी कारवाईवर? अभिनंदन यांचं पोस्टिंग आमच्या कार्यकाळात झालं, युपीएच्या कार्यकाळात झालं, असं काँग्रेस नेते दावा करणार आहेत का? माय पॉइंट. नाही, मला माझा मुद्दा कंप्लीट करू द्या. नरेंद्र मोदी, आदरणीय नरेंद्र मोदी हे जे आहेत, यांची देशामध्ये पंतप्रधान म्हणून चांगली कामगिरी वगैरे मी काही चर्चा करत नाही, परंतु एक जुमलेबाज नेता म्हणून सगळ्या देशांना त्यांची ओळख आहे. देशाला खोटी प्रॉमिसेस दिलीत, 15 लाख रुपये तुमच्या ह्याच्यात. नाही, चांदूरकर साहेब, मला वाटतं की आपण चर्चा पुन्हा चर्चा वेगळ्या मुद्द्यावर नेतोय. मी तुम्हाला थांबवतो याच्यासाठी, कारण आता आपल्याला पुढच्या टप्प्यातला प्रश्न घ्यायचा आणि मधू चव्हाण यांना विचारायचा आहे. मधू चव्हाण, ठीक आहे, आत्ताच्या घडीला जनार्दन चांदूरकर यांना जे प्रश्न विचारले, तुम्हाला कदाचित तुमच्या मनात गुदगुल्या झाल्या, तुम्ही 2दा अगदी स्टुडिओमध्ये जोरदार हसलात. पण मला एका प्रश्नाचं तुमच्याकडूनही उत्तर हवंय. 250चा आकडा कुठनं काढला तुमच्या अध्यक्षांनी? हे बघा, तुम्ही हा प्रश्न अतिशय पिनपॉइंटेड विचारलात, त्याबद्दल धन्यवाद. मुळामध्ये ही विकृती, मी अतिशय, मला बोलायला बरोबर शब्द वापरत नाहीत, कारण आमच्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जरी ममता बॅनर्जी असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, श्रीमान राहुल गांधी असतील, तरी ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा नेता जसा ए मोदी डरपोक आहे, अशा तऱ्हेचा अशोभनीय शब्दांचा उपयोग मी इथे करू इच्छित नाही. मुळामध्ये ब्रिगेडियर सावंत साहेब, हेमंत महाजन सर, विनायक पाटणकर सर यांनी अतिशय शब्दांमध्ये, मी मगातपासून बघतोय की भारतीय सैनिक, शेवटचा शब्द पाटणकरांनी वापरला की आम्ही वी आर अनसेबल टू अवर तिरंगा, आम्ही देशाची, आणि म्हणून त्यांनी दिलेले उत्तर सोडून मी आपल्याला आकड्याचं तुम्ही सांगता, ज्या वेळेला या देशामध्ये 1971 साली, चांदोरकर साहेब लक्षात घ्या, 1971 साली श्रीमती इंदिरा, अरे ऐका तुम्ही, आता मध्ये बोलायचं नाही, तुम्ही मध्ये बोलायचं नाही, मला बोलू दे, मी प्रश्नाचं उत्तर देतोय, मी प्रश्नाचं उत्तर देतोय. 1971 पासूनचा इतिहास काढू नका. 250चा इतिहास किंवा 250चा आकडा तुमच्या अध्यक्षांनी कुठून आणला ते सांगा. अहो, मला ते सांगताना माझं उत्तर डेव्हलप करायला पाहिजे. मी काय कोर्टामध्ये उभा नाहीये की होय की नाही सांगा. नाही, मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही आमच्या कोर्टात आलात, आम्ही स्वतःला कोर्ट समजत नाही. विनंती एवढी आहे, वेळेची मर्यादा आपल्याला लक्षात घ्यायला. हो, बरोबर आहे. बाकीच्यांनी विस्तृतपणे सांगितलं. ज्या वेळेला उरीचा हल्ला झाला त्याही वेळेला त्यांनी शंका उपस्थित केली. गेल्या 4 वर्षात जे जे धोरणं घेतली, जे जे त्या ठिकाणी निर्णय घेतले, त्या प्रत्येकाबद्दल पुरावे मागितले. आज अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी पुरावे मागितले जात आहेत. चांदोरकर साहेब, आपण वकील आहात, एक संयमी काँग्रेसचे नेत्यात, 250चा आकडा कुठून आणला? त्याचं कारण असं की कुठल्याही प्रकारे सरकारने अधिकृतपणे, मग परराष्ट्र सचिवांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स असेल, माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री यांची त्या ठिकाणी भाषणं असतील, वक्तव्य असतील, अरुण जेटलीची वक्तव्य असतील, कोणी त्या ठिकाणी 250चा आकडा सांगितला नाही. तुम्ही प्रश्न तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही पक्षाचे प्रवक्ते म्हणून इथे आलेला आहात, पक्षाला हा शोध कुठून लागला 250चा तो सांगा. मी तिसऱ्यांदा विचारतोय आपल्याला. मी तुम्हाला तिसऱ्यांदा विचारलेला पिनपॉइंटेड प्रश्न तुम्ही बरोबर विचारलाय, मला तुमच्या प्रश्नाचा अर्थ समजलाय, पण एका ओळीत आम्ही इथून आणला. असं आहे की ज्या वेळेला हा हल्ला करायचा ठरलं असेल की अमुक ठिकाणी 4 त्यांची स्ट्रक्चर्स आहेत, अमुक ठिकाणी आहे, तिथे ज्यावेळेला आपल्या गुप्तचर खात्याकडून आपल्याला त्या ठिकाणी माहिती मिळते, काय चाललंय, किती लोक आहेत, किती प्रशिक्षित आहेत, किती शिकवणारे आहेत, आणि माहिती अशी मिळाल्याची मला आहे की 300, 350, 400 लोक तिथे त्या ठिकाणी वास्तव्याला होते. आणि राजकीय पक्षाचा नेता म्हणून ज्यावेळेला त्या ठिकाणी आपले 40 लोक मारले गेले, तर ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये 4ही इमारती उद्ध्वस्त झाल्या. सुमारे 250-300. हो चांदोरकर, घाई करू नका, तो जरा थांबा, संयम ठेवा जरा. त्यामुळे एक मिनिट, मला विचारू द्या, गुप्तचर खातं सरकारला उत्तर देईल, पक्षाचा काय संबंध आला याच्यात? आला ना. कसा काय आला? तुमचं सरकार आहे म्हणून काही गुप्तचर खातं तुमच्या अध्यक्षांना ब्रीफ नाही करत? अहो, मी त्या गुप्तचर खात्याने श्रीमती सोनिया गांधींच्या काळात गुप्तचर खातं जसं पंतप्रधानांनाच ब्रीफ करण्याच्या ऐवजी हे त्या ठिकाणी सोनिया गांधींना करत होतं, तसं आता त्या ठिकाणी आमच्या अध्यक्षांना कोणी करत नाही. मग तुमच्या अध्यक्षांकडे 250ची माहिती कुठून आली? ती सांगताय ना, मला एक वाक्य पूर्ण करू दे. त्यामुळे अहो, तुम्हाला एवढी घाई लागली असेल, पराभव डोळ्यासमोर दिसून लागल्यामुळे तुमचे सगळ्यांचे तंबू हादरलेले आहेत आणि वाटेल ते बघताय तुम्ही. मी उत्तर बघतोय एका उत्तर संपवा, वेळेची मर्यादा आहे माझ्या. उत्तर एका वाक्यात देतो. त्यामुळे साधारण 4ही त्या ठिकाणची असलेली जी बांधकामं किंवा इमारती
की जिथे 250-300 लोक त्या ठिकाणी त्याच्यावर आसपास त्या ठिकाणी वास्तव्याला होते, शिक्षण घेत होते, सगळ्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. हे जेव्हा कळल्यानंतर 250-300 लोक त्या ठिकाणी मारले गेले. हे राजकीय पक्षाचं वक्तव्य 56 इंच छाती कुठे आहे त्याला दिलेलं उत्तर आहे. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळालं. चांदोरकर साहेब, जाहिरातीची विश्रांती घेण्यापूर्वीचा तुम्हाला प्रश्न आहे, वेळेची मर्यादा सांभाळून कृपया थोडक्यात बोला. मधुभाऊंनी त्यांचं उत्तर दिलं, त्यांच्याकडे त्यांची माहिती कुठून आली त्याचा स्रोत त्यांनी उघड केलेला आहे. पण मला एका गोष्टीचा उत्तर आणि खुलासा तुमच्याकडून हवा आहे. लष्कर जेव्हा एखादी कारवाई करतं आणि देश त्या कारवाईच्या साठी सरकार म्हणून पाठीशी असतो, तेव्हा त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणारे आपण कोण? फार महत्वाचा प्रश्न आपण विचारला. आजची या देशातील परिस्थिती एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. या देशाचं संविधान खतरेमध्ये आहे आणि नरेंद्र मोदीची 4 वर्षाची कारकीर्द ही संशयास्पद आहे आणि त्यामुळं मोदींनी दिलेली आश्वासनं याबद्दल देशाच्या लोकांना सैनिकांना ऑब्जेक्शन घेणं हा प्रश्न विचारलाय. मधुभाऊ थांबा, तुम्ही नका बोलू. चांदोरकर साहेब, मला एका गोष्टीचा खुलासा द्या. लष्कराचे अधिकारी माहिती देत आहेत, सरकारचा विषय कुठे आला? पंतप्रधानांच्या तोंडातून कुठेही एक माणूस मेला का 50 मेले का 250 मेले खुलासा नाही. सरकारच्या कोणीही व्यक्तीनं, एकाही राजकीय व्यक्तीनं आतापर्यंत अशी भूमिका घेतलेली नाही. लष्कर बोलतंय, आपल्या देशाचं सैन्य माहिती देत आहे आणि त्याच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हेरी राईट, व्हेरी राईट. बघा, लष्कर बोलतं त्याच्याबद्दल बिलकुल शंका नाही. आज ब्रिगेडियर साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स, जनरलनी आर्मी प्रमुखांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांचं अभिनंदन. त्यांनी बरोबर हिट केलं टार्गेट. ते टार्गेट हिट केलं त्याबद्दल आम्हाला शंकाच नाही आहे. आणि ते हे म्हणाले की आम्ही हिट करतो, आम्ही मोजत नाही. मग मोजणारे जर मिलिटरीवाले मोजत नाहीत तर सरकार कशाला मोजतं? आणि दुसरं, निवडणुकीमध्ये यांचे एक अध्यक्ष कर्नाटकचे ते म्हणाले की कर्नाटकच्या या 28 जागापैकी आता ह्या विमानाच्या स्ट्राईकमुळे आम्हाला आता 22 जागा मिळणार. नरेंद्र मोदी स्वतः म्हणतात हात जोडून की आता देशाची सेफ्टी सुरक्षित हातामध्ये आहे. म्हणजे धीज आर द इलेक्शन पॉइंट्स, ब्राउनी पॉइंट्स इज ट्राइंग टू. ठीक आहे चांदोरकर साहेब, तुमचा तर्क लक्षात येतोय. मात्र जाहिरातीच्या विश्रांतीसाठी मला चर्चा इथे काही क्षणासाठी थांबवावी लागेल. माफ करा, मी तुम्हाला मध्ये तोडलं, पण एक गोष्ट दोन्ही राजकारण्यांच्या बाबतीत मी बोलू शकतो आणि ती अशीच आहे की दोघांकडेही समर्थनीय पटणारे तर्क त्यांच्या भूमिकांसाठीचे सापडलेले नाहीत. रोकठोकच्या दुसऱ्या भागात आपण लवकरच भेटू. पाहत रहा रोकठोक, फक्त झी24 तासवर. नमस्कार, रोकठोकच्या या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चेची सुरुवात थेट मान्यवरांना प्रश्न विचारून करतोय आणि आताचा प्रश्न आहे ब्रिगेडियर सुधीर सावंत यांना. सावंत साहेब, ज्या पद्धतीनं राजकारण्यांच्या मध्ये आरोप प्रत्यारोप, दावे प्रतिदावे होत आहेत, अशा पद्धतीची स्थिती ही टाळता येऊ शकते का? निश्चितपणे ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयामध्ये अत्यंत संयमाने भूमिका घेतलेली आहे. आता कुणीतरी म्हणणं की 250-300 मेले आणि एवढे कोण म्हणे 400 मेले, ह्या विषयाला अर्थ नाही आहे. कारण ते एअरफोर्सला म्हणून दे ना, त्यांना काय म्हणायचं आहे, कॅज्युअल्टी रेट काय आहे. आणि दुसरीकडे त्याचा राजकारणासाठी वापर तर निश्चितपणे होतोय. कारण सरकारी पक्ष जो आहे ते थापा ठोकते, हे ऐसा हो गया वैसा होगा, हे करेंगे देव करेंगे. आणि तिथे विरोधी पक्ष म्हणजे फारच असा. मग सावंत साहेब, या सगळ्या चर्चेत जे पुरावे मागतात त्यांना काय शिक्षा दिली पाहिजे आणि त्यांना शिक्षा दिली पाहिजे का माफ केलं पाहिजे? हे पुरावे जे मागतायत किंवा जे वल्गना करतायत, 400-500 झाले, हे दोन्ही काय एका माळेचे मणी आहेत. त्यामुळे ह्या दोघांकडनं काही देशांनी अपेक्षा करावी अशी परिस्थिती नाही आहे.
हे फक्त सत्तेसाठी आणि लोभासाठी हे आपला प्रचार करण्यासाठी सैनिकांचा उपयोग करत आहे. ते अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा सुधीर सावंत यांनी थेट भूमिका घेतली. आता आपण हेमंत महाजन यांना प्रश्न विचारतोय. हेमंतजी, या पद्धतीच्या चर्चेमुळे आत्ताच्या घडीला आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय सरकारने जी परराष्ट्र धोरणातून स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे ती प्रतिमा मलिन होते आहे का? हो, नक्कीच थोड्याफार प्रमाणामध्ये नक्कीच मलिन होते आहे. कारण ज्यावेळेस पाकिस्तान TV त्यांच्याकडनं पुरावे देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. आपले काही राजकीय नेते जे तुमच्या चांगल्या ओळखीचे आहेत त्यांचे फोटोग्राफ त्यांनी काय म्हटलं ते बघा. हेच म्हणतायत की हा स्ट्राईक त्यांनी म्हणजे पुलवामाचा जो हल्ला झाला हा मोदींनी स्वतःच करून घेतला असावा किंवा वगैरे वगैरे. मी जास्त नावं घेत नाही. हे सगळे पाकिस्तान TV पुरावे म्हणून आंतरराष्ट्रीय पटाला त्याच्यावरती दाखवतोय. कारण काय शेवटी त्यांना दाखवायचं आहे की ते अतिशय शांतताप्रिय राष्ट्र आहे. आपल्याला दाखवायचं आहे की ते दहशतवादी पुरस्कृत राष्ट्र आहे म्हणून त्यांच्यावरती बॅन घालून त्यांना फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या खालती आणावं. तर आपलेच लोक जे बोललेले आहेत कारण काय आजकाल की सगळं TV कॅमेऱ्यावरती सगळं येतं आणि नंतर तुम्ही म्हणू शकत नाही की मी असं म्हटलेलं नाही. सोशल मीडियावरती इतके व्हिडिओज व्हायरल होत आहेत की तुम्ही तुमच्या रिसर्च टीमला काम देऊ शकता की कुठले व्हिडिओज कुठनं आलेले. अगदी खरं आहे. आणि अशाच प्रकारच्या अनेक व्हिडिओची जंत्रीच्या जंत्री आमच्याकडे उपलब्ध आहे. आणि खेदजनक पद्धतीने हे म्हणावं लागेल की भारत हा जगासमोर अंतर्गत द्रोहीनं ग्रस्त असलेला देश अशी प्रतिमा आपली निर्माण व्हायला लागली आहे. चांदूरकर साहेब, तुम्हाला धोका लक्षात येतोय का याच्यातला? नाही, आपला मुद्दा जो आहे तो मुद्दा लोकशाहीमध्ये जगामधल्या कोणत्याही देशामध्ये अशीच परिस्थिती असते. जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या चांदूरकर साहेब थांबा. मला एक गोष्ट सांगा. लोकशाही अमेरिकेत पण आहे. अमेरिकेने पण हल्ले केले. अमेरिकेत कधी त्यांच्या विरोधकांनी विचारलं त्या सरकारला पुरावे द्या म्हणून? आणि त्यांची लोकशाही आणि आपली लोकशाही ही वेगळी वेगळी समजायची का? तुम्ही काय म्हणताय की लोकशाही देशांमध्ये असं होत असतं म्हणून? नाही, लिसन मला उत्तर द्यायला संधी द्या. हॅलो, बोला चांदूरकर साहेब, आम्ही ऐकतोय, बोला. हां, हे पहा, अमेरिकन लोकशाही ही अशी लोकशाही वेअर पॉवर्स आर कॉन्सन्ट्रेटेड इन द हँड्स ऑफ प्रेसिडेंट. आणि इंडियन लोकशाही अशी आहे वेअर पॉवर्स आर डिस्ट्रीब्युटेड इन द हँड्स ऑफ मिनिस्टर्स. पण मग त्या ठिकाणी रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट मध्ये अंतर्गत कधीही संरक्षणावरून असा वाद झालेला नाही. अमेरिकेला पुरावे इतर देशांनी मागितले. इथं भारतातच दोन आपापसातलेच लोक भारतीयच एकमेकांच्या बद्दल पुरावे द्या म्हणून मागे लागलेले आहेत. नाही, आता असं आहे, तुम्ही मला बोलायची जर संधी दिली तरच बोलू शकेन, नाहीतर तुमचंच ऐकावं लागेल. मग तुम्ही बोला, मी ऐकून घेतो. नाही चांदूरकर साहेब, आपण बोला. आपल्याला पूर्ण 1 मिनिट दिलेलं आहे. उत्तर द्यायला तुम्हाला. ओके, थँक्यू व्हेरी मच. हे पहा, असं आहे की लोकशाही देशामध्ये पंतप्रधानानं केलेल्या किंवा सत्ताधारी पक्षाने केलेल्या कोणत्याही ॲक्शनला ॲक्शन चांगले असेल तर ॲक्शन चांगले आहे, ॲक्शन खराब असेल तर तिच्याविरुद्ध प्रोटेस्ट आंदोलन आणि आवाज उठवण्याचा अधिकार आहे. आता मी माझ्या पहिल्या बाईटमध्ये पहिल्या सुरुवातीच्या सेशनमध्ये जसं म्हणालो की देशामध्ये निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या आहेत आणि भारतीय लष्कर हे भारतीय जनता पार्टीची मालमत्ता नाही आहे किंवा भारतीय आर्मी ही भारतीय जनता पार्टीची मालमत्ता नाही आहे. भारतीय पक्षानं कोणत्याही पक्षानं मिलिटरीचा वापर हा स्वतःचा पॉलिटिकल गेन होण्यासाठी करणं हे या देशाच्या घटनेनं मान्य नाही. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आणू शकतो, तो म्हणजे लवकरात लवकर आचारसंहिता सुरू होणार आहे. आणि एकदा का आचारसंहिता सुरू झाली तर मग माझ्या हातामध्ये सुरक्षित आहे किंवा असं आहे कोणीही जो पंतप्रधान होईल
त्याच्या हातामध्ये ते सुरक्षितच आहे. ठीक आहे कारण चांदोरकर ते साहेब, तुमचा मुद्दा लक्षात येतोय. तुमचं वारंवार एकाच पद्धतीचं म्हणणं आहे की या देशातली अंतर्गत रचना ही एका पक्षाच्या ताब्यात जातीये आणि ती जाऊ नये याच्यासाठीचा तुमचा आग्रह आहे. पण मी पुन्हा विनम्रपणे नमूद करेन, यामुळे लष्कराच्या कारवाईवर, सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत. मधुभाऊ, आपली बाजू मांडा, तुम्हालाही 1 मिनिट आहे. नाही, माझा मुद्दा असा आहे की चांदोरकर साहेब प्लीज मध्ये बोलू नका तुम्ही. साधा पिनपॉइंटेड प्रश्न त्यांनी विचारलाय प्रसादनी की लष्कराच्या कारवाईवर कशा तऱ्हेचं ऑब्जेक्शन घेणं. भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर ज्या वेळेला अशा तऱ्हेचे प्रसंग आले, कुठल्या वेळेला सरकारने फायदा घेतलेला आहे. काश्मीरमध्ये सैनिकांवर दगड फेकायला सांगायला त्या ठिकाणी मोदीजींनी सांगितलं होतं का? या देशातले तथाकथित स्वतःला पत्रकार समजणारे मानवतावादी त्यावेळेला लष्करातल्या एका अधिकाऱ्याने जीपला स्वतःचं संरक्षण करता यावं, गोळीबार करता येऊ नये, त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं. उरीमध्ये त्या ठिकाणी हल्ला करून आपल्या पठाणकोटला हल्ला केला, ते आम्ही सांगितलं होतं का करा म्हणून? इतकंच काय, तुमच्या त्या ठिकाणी एक गल्लीबोळातला कोणीतरी पुढारी आहे, ते म्हणाले हा जो हल्ला झाला परवा 40 लोक शहीद झाले, ते मोदींनी घडवून आणलेलं आहे. मोदींनी सांगितलं दहशतवाद्यांना की जा ट्रकमध्ये त्या ठिकाणी RDX भरा आणि माझं ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या, प्लीज कीप क्वाईट, प्लीज प्लीज. माझे हात जोडून विनंती आहे. प्रश्न काय नाही, दुसरीकडे लक्ष काय देत आहे? मोदीजींनी सांगितलं सैनिकांना मारा. आता जो अभिनंदन आहे तो त्या ठिकाणी पॅराशूटून उतरला. मोदींनी सांगितलं तू जा तिथे पॅराशूटून उडी मार, मग तुला ते पकडतील, मग आम्ही आंतरराष्ट्रीय दबाव आणू आणि आम्ही क्रेडिट घेऊ. प्रश्न एवढाच आहे की या ठिकाणी राजकारण्यांचा प्रश्न नाही, लष्कराला फ्री हँड दिलेलं होतं ज्या वेळेला 40 लोक. आणि हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मोदींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. गेल्या 7 दिवसात जो आकडा मागतायत, पुरावे मागतायत, ही पूर्णतः सैनिकांच्या विश्वासार्हतेबद्दल घेतलेली शंका आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर लाज वाटायला पाहिजे अशी शंका घ्यायला. आपण तर्काच्या साठी एका क्षणाला हा मुद्दा बाजूला ठेवू, पण दुसरा प्रश्न माझ्याकडून तुम्हाला विचारावासा वाटतो की झालेली कारवाई ही प्रश्नचिन्हांकित करावी आणि पंतप्रधानांच्या कारवाईच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित राहावे, असं वातावरण या देशात का आहे? मला विचारलंय. अगदी त्याचं कारण या देशामध्ये ग्लुटन दिल्ली म्हणून एक प्रकार आहे. त्यांना माहिती आहे की या देशामध्ये कसं त्या ठिकाणी घेरायचं माननीय मोदींनी आणि BJPला. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे. म्हणून या देशात देशहिताचा प्रश्न असो, विकासाचा प्रश्न असो, कुठल्याही प्रश्नामध्ये त्या ठिकाणी ल्युटियन्स दिल्लीतली माणसं किती, बोटाच्या अक्षरशः संख्येत सुद्धा भरणार नाही. माझं ऐका, तुम्ही ल्युटियन्स दिल्लीच्या माध्यमातून तुमच्या नेत्याच्या प्रतिमेवर उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांची तुलना का करताय? ऐकून घ्या ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला प्लीज देऊ दे. कळकळीची विनंती आहे. पहिल्या दिवसापासून पुरस्कार पुरस्थितीपासून सुरू करा. या देशात आणीबाणी आली त्यावेळेला डाव्यांनी कधी पुरस्कार परत केले नाहीत. या देशात अत्याचार झाले तेव्हा पुरस्कार परत केले नाहीत. 93च्या दंगली झाल्या त्यावेळेला तथाकथित नेहरू विद्यापीठाचे लोक विषयाला धरून बोलतोय. तुम्ही विचारलेत की का अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. होय, तुमचा प्रश्न बरोबर आहे. त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर नेहरूंना मोदीजींना त्या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारे पराभूत करता येणार नाहीत आणि म्हणून त्यांना आता खोट्या नेत्या आरोपाखाली आपण एका आरोप करावेत आणि त्यांना उत्तरदायित्व द्यायला लावावं. या देशातली मला थांबवावं लागतं वेळेच्या मर्यादेपोटी. आपल्या बरोबर माननीय निवृत्त लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर आहेत. पाटणकर साहेब, जेव्हा अशा प्रकारचे वाद जन्माला येतात त्याचा परिणाम भारतीय जनमानसात आणि मतदानात होतो का? कदाचित होत असेल, कारण या बाबतीत माझं ज्ञान सर्वसाधारण माणसात एवढंच आहे. 2 गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे तुमच्यासारख्या वाहिन्यांनी असे प्रश्न पुढे आणून त्या योगे लोकांचं या बाबतीतलं ज्ञान वाढवणं ही फार कौतुकाची गोष्ट आहे. त्याबद्दल प्रथम तर तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आता दुसरा प्रश्न असा की यामध्ये लोकांच्या विचारसरणीमध्ये किंवा त्यांच्या मतदानामध्ये काही फरक पडू शकतो का? मला वाटतं आता आपली माणसं खूप शहाणी झाली आहेत
मतदाराला आता याची जाणीव आहे की त्याच्या मताची किंमत किती आहे आणि मला वाटत नाही की अशा आरोप प्रत्यारोपांच्या लढाईमध्ये त्यांच्या मतामध्ये काय फारसा फरक पडेल. अगदी पाटणकर साहेब, आपण कृपया, ठसका लागलाय, मी एका क्षणाची विश्रांती आपल्याला देतो. या दरम्यान महाजन सरांना बोलायचं आहे. महाजन सर, आपण आपली प्रतिक्रिया मांडा. जो जनरल पाटणकरांनी मुद्दा जो मांडला आहे त्याला मला पुढे घेऊन जायचं आहे. अशा वेळेला ज्या वेळेला डिबेट होतं तर प्रत्येक डिबेटमध्ये वाहिन्यांनी राजकीय पक्षांमध्ये भांडण लावायलाच पाहिजे असं काही गरज नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो आहे, देशाची सुरक्षा हा असा विषय आहे की ज्यामध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम व्हायला पाहिजे. तर म्हणून माझी राजकीय पक्षांना अशी एक विनंती आहे की आता इलेक्शन्स होणार आहे, सगळे आपला कॉमन मिनिमम प्रोग्राम करा सिक्युरिटी देशाच्या सुरक्षेकरता, ज्याच्यावरती वादविवाद नको. अनेक राजकीय पक्ष म्हणतात, सगळेच म्हणतात म्हणजे की आम्ही सैन्याच्या मागे उभं आहोत. सैन्याच्या मागे उभं आहोत म्हणजे काय की त्यांना फक्त हारतुरे घालायचे, पाकिस्तान मुर्दाबाद म्हणायचं, त्याचा अर्थ तो नाही. एक तर तुमची नॅशनल पॉलिसी ऑफ सिक्युरिटी ही मॅच व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे वादविवाद जे होतात की पाकिस्तानशी कसं वागायचं, चीनशी कसं वागायचं, नक्षलवाद्यांशी कसं वागायचं, त्याच्यात वाद नको. दुसरा जो मोठा प्रॉब्लेम आहे, आज देशामध्ये सैन्याला आधुनिकीकरण अतिशय मागे पडलं आहे. म्हणजे आधुनिकीकरण नावाचा शब्दच वापरायला नको. म्हणजे त्याचं कारण काय की टॅक्स भरणारे लोक फारच कमी आहेत आणि आपण एवढे इकॉनॉमिक म्हणजे हे देतो लोकांना की ते मिळत नाही. म्हणून जर आज समजा आपण एक टॅक्स लावायचा म्हटला सैन्याच्या आधुनिकीकरणाकरता, तर सगळे राजकीय पक्ष त्याला सपोर्ट करतील का? कारण आपल्याला बजेट जवळजवळ 30-35-40% प्रतिवर्ष पुढचे 5 वर्ष 10 वर्ष वाढवावं लागेल. या जागाकरता तुम्ही तयार आहात का की समजा? महाजन साहेब, वेळ मर्यादेपोटी मी आपल्याला थांबवतोय, माफ करा त्याच्यासाठी. पण आता दोन्ही राजकीय दलांच्या प्रतिनिधींना माझा टप्प्याटप्प्याने प्रश्न आहे आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण सुधीर सावंत यांना विचारणार आहोत. चांदूरकर साहेब, लष्करी अधिकाऱ्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या, माध्यमांनी भांडणं लावू नयेत असं त्यांचं म्हणणं आहे, आपण त्याचा सन्मान करू. आणि त्या अनुषंगाने माझा प्रश्न आहे, आजपासून मतदान संपेपर्यंत तुमचा पक्ष कशी जबाबदार पूर्ण भूमिका घेईल? माझा पक्ष अतिशय रिस्पॉन्सिबल पक्ष आहे. याला गेल्या 150 वर्षाची परंपरा आहे आणि भारतीय संविधानाचा सन्मान करणारा पक्ष आहे. निवडणुकांचं महत्त्व लक्षात घेता लष्कर किंवा बाकीच्या यांचा स्वतःच्या फायद्यासाठी माझा पक्ष बिलकुल फायदा करून घेऊ इच्छित नाही. अगदी धन्यवाद, तुमचा मुद्दा लक्षात आला. मधू चव्हाण, तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, तुम्ही लष्कराच्या कारवाईचा मतांच्या साठी वापर करणार नाही हे जर मला सांगणार असाल तर त्यापेक्षा मला याचा खुलासा करा की लष्करी कारवाईचे मोठे मोठे आकडे आजपासून मतदान होईपर्यंत मांडले जाणार का नाहीत भाजपकडून? बघा, राजकारणामध्ये त्या ठिकाणी एक गोष्ट मी क्लिअर करतो, जो पराक्रम सैनिकांनी केलेला आहे आहुती देऊन, त्याचं श्रेय भारतीय जनता पक्ष घेण्या इतका नतद्रष्ट नाही, नंबर 1. पण त्यामुळे मी एक गोष्ट अतिशय क्लिअर क्रिस्टलपणे आपल्याला सांगू इच्छितो, कुठलाही आडपडदा न ठेवता, जे परराष्ट्र धोरण आम्ही स्वीकारलं, जी कठोरता आम्ही स्वीकारली, जी लष्कराला आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या धोरणाप्रमाणे कारवाई करण्याचं स्वातंत्र्य दिलं, जो बदल आम्ही केला या ठिकाणी सुरक्षेसाठी, त्याच्यात आम्ही नक्की ते जनतेला आम्ही सांगणार, त्यांच्या पराक्रमाचा फायदा घेणार नाही. ठीक आहे, पण लक्षात येतोय तुमचं म्हणणं असं की तुम्ही तुमची धोरणं जनतेपर्यंत पोहोचवणार आहात. सुधीर सावंत, शेवटची 30 सेकंद आपल्याकडे आहेत. थेट प्रश्न आहे, आत्ताच्या स्थितीत ज्या पद्धतीने राजकीय पक्ष वागतायत, येत्या काळात ते असेच वागत राहणार आहेत का? 30 सेकंद आहेत. हे बघा, जुमला हा शब्द राजकारणात कुणी आणला माहिती आहे आणि म्हणून हे सगळे जुमलेबाजी आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्यायला बघतो आणि मिलिटरीच्या कारवाईचा फायदा घ्यायला तर सर्वच बघतात आणि ते अनेकदा सिद्ध झालेलं आहे.
आणि ते मी राजकारणात असून मी कधी त्या गोष्टीचा फायदा किंवा भांडवल करायचा प्रयत्न केला नाही. पण हे जे करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. यामुळे आता जे महाजन यांनी सांगितलं त्या गोष्टीकडे हे सर्वच दुर्लक्ष करतात की भारतीय सैन्याला काय पाहिजे, भारतीय सैनिकाला काय पाहिजे. अरे तो 32-33 वर्षी सैनिकाला रिटायर करता आणि मग तो 10 वर्ष दर भटकतो नोकरी शोधत, हे काय शोभनीय आहे का? आणि त्याला 58 वर्षापर्यंत परमनंट नोकरी का मिळत नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या राजकीय लोकांनी द्यावे. अगदी सुधीर सावंत, तुम्ही जाता जाता का होईना पण सैन्य दलातल्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याला छेडलेले आहेत. धन्यवाद त्याच्यासाठी. झी24 तासच्या 24तास.com या आमच्या वेबसाईटवर आम्ही लोकांना प्रश्न विचारला होता. तो याच संदर्भात प्रश्न होता की लष्करी कारवायांचे पुरावे मागणे हे भारताच्या शत्रूला मदत करणे ठरतंय का? पहा, 77% लोक होय असं म्हणतात. पुरावे मागणे म्हणजेच भारताच्या शत्रूला मदत करणे. 23% लोकांना मात्र असं वाटत नाही. दरम्यान या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल आपले धन्यवाद, मनपूर्वक आभार. जाता जाता संरक्षण दलांच्या कारवाईचा वापर फक्त देशाच्या रक्षणासाठी व्हावा, राजकारणासाठी हा वापर करता कामा नये. हे देशातील सर्व राजकारण्यांनी, मग ते सत्ताधारी असोत की विरोधक, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. राजकारणाची पोळी संरक्षण दलाच्या शौर्यावर भाजू नये. कामाच्या आधारावर राजकारण करावं याचं भान सर्वच राजकीय पक्षांना ठेवावंच लागणार आहे. संरक्षण दलांचे जवान आणि अधिकारी तिरंग्यासाठी लढत असतात, तुमच्या पक्षाच्या झेंड्यासाठी नाही. ही जाणीव प्रत्येक पक्षाच्या राजकारण्याला ठेवावीच लागणार आहे. निवडणुका येतील आणि जातील, पण राजकीय डावपेच खेळण्याच्या नादात तिरंग्याची शान कमी होता कामा नये, यासाठी सर्वांनी झटण्याची गरज आहे. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.